आता आपण लाडका भाऊ योजनेचा फॉर्म कसा भरायचा याची अत्यंभूत माहिती घेत आहोत. आपल्याला गुगलला याकरिता लॉग इन करायचं आहे आणि गुगलला महास्वयम MAHSSWAYAM असं टाईप करून घ्यायचं आहे. जे मेनू आपल्याला स्क्रोल केलेले दिसतंय त्याच्यामध्ये महास्वयमचा ऑप्शन दिसतोय. rozgar.mahaswayam.gov.in ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे राज्य शासनाची आणि त्याद्वारे आपण कमिशनर ऑफ स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट अर्थातच कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्या मेन होम पेजला आलेलो आहोत. या ठिकाणी न्यू सेक्शनमध्ये बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना CMYKPY असं आपल्याला दिसतंय आणि ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यावरती PDF ओपन होते. या PDF सर्व प्रकारच्या अटी शर्ती, या योजनेचं स्वरूप, या योजनेचा कालावधी याची अत्यंभूत माहिती दिलेली आहे, वेबसाईट दिलेल्या आहेत आणि विद्यावेतन अर्थात 12वी पास असेल तर दरमहा 6,000, ITI डिप्लोमा असेल तर दरमहा 8,000 आणि डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन अर्थात BA BCom BSc इंजिनिअरिंग मेडिकल असेल तर दरमहा 10,000 रुपये आपल्या खात्यावरती महाराष्ट्र शासन जमा करणार आहे. योजनेचा फॉर्म भरण्याकरिता दुसऱ्या वेबसाईटला rozgar.mahaswayam.gov.in ला क्लिक केल्यावरती उजव्या ठिकाणी जॉब सिकर CMYKPY ट्रेनिंग लॉग इन या ठिकाणी नोंदणी असं जे म्हटलेलं आहे त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यावरती एका नवीन विंडोला आपण रिडायरेक्ट होऊ, ज्याच्यामध्ये इत्यंभूत माहिती भरण्याकरिता नवीन नोकरी साधक न्यू प्रोफाईल रजिस्ट्रेशनच्या सेक्शनला आपण आलो आहे. या ठिकाणी आपल्याला कुठली माहिती भरायची आहे तर सुरुवातीला आपलं पहिलं नाव, लाडक्या भावाने आपलं नाव या ठिकाणी भरायचं आहे, विकास आकाश. त्याच्यानंतर आडनाव देसाई असं, मिडल नेम आबासाहेब बाळासाहेब बाबासाहेब, जे काही मिडल नेम असेल ते ह्या ठिकाणी इत्यंभूत भरायचं आहे आणि हे न चुकता आपल्याला भरायचं आहे. जन्मतारखेमध्ये जन्मतारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर लिंग सेक्स मेल फिमेल, भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर आणि आधार नंबर, 12 आकडे आधार नंबर देखील आपल्याला व्यवस्थित भरायचा आहे. भ्रमणध्वनी क्रमांकामध्ये ज्या नंबरला आपला OTP येतोय तो नंबर टाकायचा आहे. कॅप्चा कोड जसं ते नमूद केलेलं आहे ते स्पेशल कॅरेक्टर असेल, कॅपिटल असेल, स्मॉल असेल ते भरून नेक्स्टला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला एक OTP येणार आहे, जो आपला मोबाईल नंबर दिलेला आहे, जो लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला जसाच्या तसा बघून या ठिकाणी भरायचा आहे आणि कन्फर्मच्या बटनावरती क्लिक केल्यावरती आपण नवीन विंडोला रिडायरेक्ट होऊ. याच्यामध्ये आपल्याला इत्यंभूत माहिती आणि पूर्ण फॉर्म भरायचा आहे 4 सेक्शनमध्ये. नवीन नोकरी साधक न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरुवातीला बघा आपलं वैयक्तिक नाव, मिडल नेम, आडनाव ह्या ठिकाणी ऑलरेडी आलेलंच आहे. आईचं नाव भरण्यापासून आपण या पुढच्या सेक्शनला सुरुवात करायची आहे. जन्मतारीख, लिंग हे देखील आलेलं आहे. आईच्या नावाच्या ठिकाणी आपल्या आईचं नाव व्यवस्थित नमूद करायचं आहे. त्याच्यानंतर देश, राज्य याची माहिती द्यायची आहे, पत्ता द्यायचा आहे, राष्ट्रीयत्व, धर्म, वैवाहिक स्थिती. त्याच्यानंतर आपल्या स्पाऊसचं नेम, लाडका भाऊ योजना असल्यामुळे आपल्या बायकोचं नाव लग्न झालं असेल तर द्यायचं आहे. अविवाहित असेल तर अविवाहित आपण म्हटलेलंच असणार आहे. जात प्रवर्गामध्ये आपला जात प्रवर्ग अत्यंत व्यवस्थितरित्या नमूद करायचा आहे. याच्यामध्ये OBC सेक्शनमध्ये OBC असेल, ओपन असेल तर ओपन, NTC, VJA असे नमूद करायचे आहे. त्याच्यानंतर जात प्रवर्ग ज्याच्यामध्ये SC ST OBC ह्याची सर्व माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या टाकायची आहे. न चुकता ही माहिती आपल्याला टाकायची आहे, कारण भविष्यामध्ये कुठलीही वेगळी योजना शासनाला जर आणायची असेल हा डेटा त्यांच्याकडे ऑलरेडी अवेलेबल असेल आणि आपली माहिती त्यांच्याकडे असल्यामुळे त्या योजनेला आपण रिडायरेक्ट होऊ शकू. उपजात, पोटजात ज्याचे अर्थ कुंभार असेल, सुतार असेल, चांभार असेल ते आपल्या जशी तशी व्यवस्थितरित्या ह्या ठिकाणी नमूद करायची आहे. ती नमूद केल्यावरती खाली आपण स्वयंरोजगार करण्यात उत्सुक आहात का, एंटरप्रेन्योरशिप दुसरा रोजगार देणं याकरता उत्सुक आहात का, तर हो असं म्हणायचं आहे. आणि पुढच्या सेक्शनला आपल्याला जायचं, याच्यामध्ये आपलं क्वालिफिकेशन, शैक्षणिक अर्हता ITI डिप्लोमा आहे, BA BCom BSc आहे, मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, जे काही आहे त्याची इत्यंभूत माहिती न चुकता आपल्याला ह्या ठिकाणी भरायची आहे. ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, MPhil, PhD सगळ्यांकरिता हे विद्यावेतनची स्कीम अवेलेबल असल्यामुळे आपलं सेक्शन इथे व्यवस्थित भरायचं आहे. स्ट्रीम प्रवाह ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मेडिकल, फार्मसी, इंजिनिअरिंग असे सेक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये आपली माहिती अचूकरित्या भरून घ्यायची आहे. शिक्षण काय झालं आहे ह्याचा पुढचा सेक्शन असणार आहे. शिक्षणामध्ये आपण बघू शकता की MSc झालं आहे, होम सायन्समध्ये झालं आहे, हॉनर्स झालं आहे, त्याची देखील माहिती आहे. अजूनही आपले काही पुढचं काही विशेषी प्रोग्राम घेतलेला असेल, काही स्पेशल प्रोग्राम असतात जसं की 1 इयरचा डिप्लोमा असतो, सर्टिफिकेट कोर्स असतो, तसं असेल त्याची माहिती द्यायची आहे. कंप्लीट झालं आहे अथवा नाही त्याची माहिती भरायची आहे. MSc कुठल्या विषयात केलं याची माहिती आपण आता भरतोय सध्या.
कुठल्या मॅथमॅटिकल सायन्सेस, अप्लाइड सायन्सेस, त्याच्यामधली माहिती. ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, याला स्टार दिलेला आहे, त्यामुळे ही व्यवस्थित भरायची आहे. विद्यावेतन प्राप्त करण्याकरिता तो कोर्स पूर्ण असण्याची अट त्यांनी नमूद केलेली आहे. याचाच अर्थ MSc झाले तर MSc पूर्ण असलं पाहिजे. MSc चालू असेल, आपण शिकतोय, तर आपल्याला हे विद्यावेतन मिळणार नाही आहे, याची इथे नोंद घ्यावी. पर्सेंटेजच्या ठिकाणी पर्सेंटेज टाकायचं. जर आपला CGPA असेल तर आपल्याला तो तिथं 10च्या क्रमांकाने 10पैकी आपला CGPA किती आहे ते आपल्याला नमूद करायचं आहे. या ठिकाणी आपण पर्सेंटेज टाकतो आहे. ज्यावेळी आपलं कॉन्व्होकेशन झालं आहे त्यावेळीची जी डेट असते ते आपलं इयर ऑफ कम्प्लिशन असतं. सो ती डेट आपल्याला इथे नमूद करायची आहे. उत्तीर्ण वर्षामध्ये टक्केवारीमध्ये किती टक्के ते टाकून, माध्यम टाकून, कॉलेजचं नाव आणि युनिव्हर्सिटीचं नाव हे देखील आपल्याला व्यवस्थितरित्या टाकायचं आहे. कारण आपल्या शिक्षणावरती आपल्याला स्टायपेंड मिळणार आहे, त्यामुळे त्याची माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे. दूरध्वनी क्रमांक टाकायचा आहे. ईमेल ID, आपला रजिस्टर्ड ईमेल ID जो सुरू आहे त्याच्यावर मेल येत आहेत तो ईमेल ID टाकायचा आहे. आणि हे व्यवस्थितरित्या नमूद करून झाल्यावरती आपल्याला पुढच्या सेक्शनमध्ये पासवर्ड सेट करायचा आहे. शक्यतो हा केस सेन्सिटिव्ह असल्यामुळे सर्व प्रकारचे स्पेशल कॅरेक्टर्स येतील, कॅपिटल कॅरेक्टर्स येतील, स्मॉल कॅरेक्टर्स येतील आणि अंक येतील. अशा सगळ्यांनी मिळून साधारण एक 6 ते 8 आकड्यापर्यंत आपल्याला हा पासवर्ड तयार करायचा आहे. पुन्हा एकदा मी पासवर्ड टाकायच्या ऑप्शनला क्लिक केलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा तोच पासवर्ड मी ते टाकून घेतो आहे. आणि पासवर्ड व्यवस्थित प्रवेश झाल्यावरती खाते तयार करा, अर्थातच आपलं अकाउंट ओपन करा. पहिल्या सेक्शनमध्ये आपण प्रोफाईल तयार करून घेतली, ह्या सेक्शनला आपण अकाउंट ओपन करतो आहे, ते करून घेतलं. आणि ह्या 4 सेक्शनमध्ये आत्ता आपल्याला आपली माहिती इत्थंभूतरित्या भरायची आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला शैक्षणिक पात्रता याची माहिती दिलेली आहे. या सेक्शनमध्येच आपल्याला रेझ्युमे देखील अपलोड करायचा होता, तो मी ह्या ठिकाणी करून घेतला आहे. आणि रेझ्युमे तयार करण्याकरिता अनेक ॲप्लिकेशन्स, ऑनलाईन सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, किंवा आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड या वेबसाईटमध्ये देखील रेझ्युमे तयार करू शकतो. रेझ्युमे या ठिकाणी मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. प्रोफाईल इमेज देखील आपण अपलोड करून घेऊ शकतो. या ठिकाणी कामाचा अनुभव, अर्थात आपला एक्सपिरियन्स किती आहे, एक्सपिरियन्स असल्यास त्याची माहिती द्यायची आहे. इतर तपशिलामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाची म्हणजे आपली फ्लुएन्सी कुठल्या भाषेमध्ये आहे. जी नोकरी आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्ही भाषावरती प्रभुत्व असणं आवश्यक आहे, त्यामुळे त्याची माहिती आपल्याला इथे व्यवस्थित भरायची आहे. नैपुण्य कशात आहे, फ्लुएन्सी आहे की पुअर आहे, नॉर्मल आहे, मीडियम आहे, याची माहिती भरायची आहे. हे झाल्यावरती खालच्या सेक्शनमध्ये आपल्याला आपण गिरणी कामगार आहात का, किंवा आपण दारिद्र्य रेषेखाली आहात का, BPL आहात का, प्रकल्पग्रस्त आहात का, भूकंपग्रस्त आहात का, महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, अशी वैयक्तिक माहिती या ठिकाणी जमा करायची आहे. महाराष्ट्राच्या रहिवाशांकरिता अशी योजना असताना तिथे होय असंच म्हणायचं आहे. पुढील सेक्शनला आपल्याला शारीरिक विशेषता, ज्याचा अर्थ हँडिकॅप आहे किंवा दिव्यांग आहे, याची देखील माहिती भरायची असते. पुढील पेजला रिडायरेक्ट झाल्यावरती आपल्याला पार्श्वभूमी वर्ग कुठला आहे, माजी सैनिक आहोत किंवा खेळाडू आहोत, याची माहिती भरायची आहे. आणि शेवटी बँक डिटेल्स भरायचे आहे, ज्यामध्ये आपला MICR कोड असेल, IFSC कोड असेल, अकाउंट नंबर असेल आणि आपली बँक कुठली आहे त्याचं नाव असेल ते आहे. खाली डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं, एज्युकेशनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आपला फॉर्म या ठिकाणी रजिस्टर्ड झालेला आहे, सक्सेसफुल रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. आपल्या रजिस्टर्ड ईमेल IDला आणि मोबाईल नंबरला त्यांनी एक नंबर पाठवला आहे, युजरनेम आणि पासवर्ड पाठवला आहे, तो परत एकदा आपल्याला पाहायचा आहे आणि ह्या ठिकाणी पुन्हा एकदा रजिस्टर्ड करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. आपलं प्रोफाईल ह्या ठिकाणी सक्सेसफुली तयार झालेलं आहे, ज्याच्यामध्ये एक नंबर 521ने सुरुवात होणार आपल्याला दिसतोय, तो आपण नोट डाऊन करायचा आहे. उजव्या सेक्शनमध्ये आपल्या जनरेट रिसीटला क्लिक करायचं आहे आणि ह्या ठिकाणी डिटेल्स मी हाईड केलेत, मात्र रजिस्ट्रेशन नंबर असेल, आपण कुठे अप्लाय करायचं आहे, आपली इन्फॉर्मेशन असेल, साऱ्याकरता एक कार्ड प्राप्त झालं आहे आणि हे कार्ड आपल्याला उपयुक्त आहे.